भारतात परतल्यावर सुरुवातीच्या काही महिन्यात म्हणजे 84 अखेरपर्यंत नीतूला फक्त 7 शस्त्रक्रिया करायची संधी मिळाली. एखादा पेशंट खूप प्रसिद्ध असला किंवा नात्यातील असला तरी त्याचं दडपण त्याच्यावर येत नसे. तो एकदा ऑपरेशन थिएटरमध्ये गेला की टेबलावर आहे ती व्यक्ती त्याच्या दृष्टीनं फक्त पेशंट असायची. नीतूनं 1987 साली अशा 2 व्यक्तींवर शस्त्रक्रिया केल्या. एक म्हणजे माझ्या चुलत बहिणीचा मुलगा राजीव आणि दुसरा म्हणजे क्रिकेटपटू मिलिंद रेगे. आमच्या घरात कुणालाही काहीही झालं की हेमाताईचे दीर डॉक्टर कळके आणि माझ्या चुलत भावाचे मेहुणे डॉक्टर भालेराव यांचा सल्ला घेतला जायचा आणि त्यांचा शब्द अखेरचा ठरायचा. राजीवची केस ह्या दोघांच्या सह्यानेच नीतूचे करोनरी सर्जरीतले चांगले रिझल्ट पाहून नीतूच्या हातात दिली गेली. ड्रायव्हर लोक ज्याप्रमाणे रस्त्यावरला अडथळा टाळण्यासाठी बायपासचा अवलंब करतात त्याप्रमाणे चोंदलेल्या रोहिणीला बगल देऊन रक्ताला वाट मोकळी करून देण्यासाठी करोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेत सर्जन रोग्याच्या मांडीतील नीलेचा लांब तुकडा काढून घेतो आणि करोनरी आर्टरीतील ब्लॉकच्या अडथळ्याच्या पलीकडे असा पर्यायी मार्ग बायपास ग्राफ्ट उपलब्ध करून देतो. त्यातून हृदयाच्या स्नायूंना रक्त विनासायास पोचू शकते. हृदयाचे रक्ताभिसरण सुधारून अंजायनाची लक्षणं नाहीशी करण्यासाठी आणि हृदयक्रिया सुधारण्यासाठी अडथळ्यांच्या संख्येनुसार एक अथवा अनेक बायपास ग्राफ्ट केले जातात. सिक्वेन्शियल ग्राफ्टिंग पद्धतीने केलेल्या करोनरी बायपास सर्जरीत पायातील लांबलचक नीला काढून तिचे एक टोक महारोहिणीला जोडतात व टप्प्याटप्प्यानं ती 3, 4, 5 बायपास ग्राफ्ट करायला वापरतात. इतर सर्जन तेव्हा महारोहिणीपासून नीलांचे वेगवेगळे तुकडे जोडून ग्राफ्ट करत असत. एकच मोठा पाईप वापरून 5 घरांना पाणी पुरवणं किंवा वेगवेगळे 5 पाईप वापरून 5 घरांना पाणी पुरवणं असे हे 2 पर्याय आहेत. नवीन पद्धतीनं महारोहिणी जास्त सुरक्षित राहते, सर्जरीला कमी वेळ लागतो, शिवाय 5ही ग्राफ्टमध्ये उत्तम रक्तप्रवाह चालू राहतो. या शेवटच्या मुद्द्याबाबत दुमत होते. नीतू आपलं म्हणणं द्रव पदार्थ वाहण्याच्या नियमाचं उदाहरण देऊन पटवून द्यायचा. हे तंत्र तो डॉक्टर पॅसिफिको यांच्याकडून शिकला होता. त्यामुळे त्या तंत्राच्या यशाची त्याला खात्री होती. ती त्यानं कित्येक रुग्णांमध्ये अनुभवली होती. भारतात असं तंत्र वापरणारा तो पहिला होता. त्यानं 1985 साली जेव्हा पहिल्यांदा या तंत्राबद्दल एका कॉन्फरन्समध्ये सांगितलं तेव्हा त्याच्यावर उलटसुलट प्रश्नांची झोड उठली. प्रगत हार्ट-लंग मशीन तंत्रज्ञान उपलब्ध असल्यावर सर्जरीला थोडा वेळ लागला तरी प्रत्येक ब्लॉकसाठी वेगळा ग्राफ्ट जोडणं हेच योग्य, नाहीतर रोहिणीवरचा एकुलता एक ग्राफ्ट बंद झाला तर पुढचे सर्व बंद होतील अशी समजूत होती. त्यानं 1986 सालच्या कॉन्फरन्समध्ये या तंत्रानं केलेल्या रुग्णांच्या हृदयाची ऑपरेशन नंतरची कार्यक्षमता आणि एंजिओग्राफी किती उत्तम आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं. या पद्धतीत सुधारणा होऊन 85-86 सालच्या सुमारास छातीच्या फासळ्यांना लागून आतल्या बाजूला असणारी इंटरनल मॅमरी आर्टरी IMA बायपास ग्राफ्ट म्हणून वापरली जाऊ लागली. ही रोहिणी असल्यामुळे जास्त चांगली पर्यायी रक्तवाहिनी ठरते हेही सिद्ध झालं. पूर्वी ग्राफ्टसाठी वापरली जाणारी मांडीतील नीला लवकर बंद होऊन चोंदल्यामुळे काही वर्षांनी पुन्हा बायपास सर्जरीची आवश्यकता निर्माण होत असे. IMAचा ग्राफ्ट कायम स्वरूपाचा ठरतो. नीतूनं बर्मिंगहॅम सोडलं तेव्हा तिथं हे नवीन तंत्र वापरलं जात नव्हतं. त्याच्या प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या काळात 84-85 साली त्यानं हे तंत्र आत्मसात केलं. त्यातही तो भारतातील अग्रगण्य समजला जाऊ लागला. नीतू नेहमी म्हणायचा की देव किती चांगला आर्किटेक्ट आहे हे मॅमरी आर्टरी पाहिली की लक्षात येतं, कारण त्यामध्ये दोष फार क्वचित असतो. राजीवला फार लहानपणापासून रक्तदाबाचा विकार झाला होता. त्यामुळे पुढे त्याला कोरोनरी आर्टरी डिसीज होऊन हृदयाच्या रोहिणीमध्ये बरेच ब्लॉक निर्माण झाले. राजीवची सर्जरी नीतूनं त्या काळात नवीनच असलेल्या तंत्रानं म्हणजे IMA वापरून केली.
इतका त्याच्या स्वतःच्या शस्त्रक्रियेवर विश्वास होता. इतकंच नव्हे तर माझ्याच वयाच्या माझ्या भाच्याला भूल देण्याची जबाबदारीही नीतूनं माझ्यावर टाकली. सर्जरी उत्तम झाली. दुसऱ्या दिवशी राऊंडला गेले असता राजीव अस्वस्थ वाटला. एका नजरेत नीतूच्या ते लक्षात आलं होतं. सकाळच्या नर्सनं ड्रेनेजची नळी बाटलीला जोडण्यात केलेल्या छोट्याशा गफलतीमुळे हवा आत जात होती. त्यामुळे राजीव अस्वस्थ होता. नीतूच्या आधी ज्यानं राऊंड घेतला तो ज्युनियर सर्जन आमच्याबरोबर होताच. त्याला नीतूनं असं काही फैलावर घेतलं की त्याच्या नजरेतून ही गोष्ट परत कधीही सुटणार नाही. त्यानं ताबडतोब ICU मधील सर्व नर्सना बोलावून त्यांना पुन्हा एकदा नळ्या जोडण्याची पद्धत नीट समजावून सांगितली. नर्स सुपरवायझरला ताकीद दिली. पेशंटच्या बाबतीत इतकीही हयगय त्याला खपत नसे. राजीवच्या ऑपरेशनबद्दल घरच्या सर्वांवर खूप ताण होता. त्याची 2 मुलं शर्वरी आणि शार्दूल आमच्या मुलांच्याच वयाची होती. त्यावेळी बायपास सर्जरीचं प्रमाण कमी होतं. शिवाय यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचं फारसं ऐकिवात नसे. हृदयाचं जोखमीचं ऑपरेशन, तेही एवढ्या लहान वयात. ऑपरेशन उत्तम होऊन राजीव घरी आल्यावर अक्कानं मला हौसेनं हिऱ्याच्या कुड्या व मंगळसूत्र घेऊन दिलं. मिलिंद रेगेची केस अशीच. त्याला 27 वर्षांचा असताना क्रिकेट ग्राउंडवर एक अटॅक येऊन गेला. त्यातून तो पूर्ववत सुधारला. त्याला त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा त्रास होऊ लागल्यावर एंजिओग्राफी केली. त्यात बरेच ब्लॉक आढळले. त्याच्या डॉक्टर मित्रानं त्याची केस मोठ्या विश्वासानं नीतूकडे सोपवली. त्याला त्याच्या बायकोला नीतूशी बोलून खूप धीर आला. ही नीतूनं अवघड शस्त्रक्रिया आत्मविश्वासानं केली. त्यामुळे नीतूवरचाच नव्हे तर बायपास सर्जरी यशस्वी होऊ शकते याबद्दलचा विश्वास जनमानसामध्ये निर्माण झाला. या सुमारास डाव्या IMAचा उपयोग केला जात असे. हळूहळू उजव्या मॅमरी आर्टरीचा उपयोग करून ती T किंवा Y पद्धतीनं डाव्या मॅमरीशी जोडून संपूर्णपणे रोहिण्यांमार्फत बायपास ग्राफ्टिंगचं तंत्र टोटल आर्टेरियल ग्राफ्टिंग आत्मसात करून योग्य त्या रोग्यामध्ये त्याचा वापर करायला नीतूनं सुरुवात केली. जेव्हा एखाद्याची सर्जरी यशस्वी ठरते, नवनवीन तंत्रांचा उपयोग केला जातो, तेव्हा त्याबद्दल अज्ञानामुळे किंवा पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे किंवा माहितीकडे कानाडोळा केल्यामुळे त्या विषयातील इतर तज्ज्ञांकडून उलटसुलट प्रतिक्रिया येतात. नीतूही त्याला अपवाद ठरला नाही. त्याची ही नवीन पद्धत कशी धोकादायक ठरू शकते याबद्दल अपप्रचारही होऊ लागला. टीका झाली, वादावादी झाली. याच काळात त्यानं आमच्या वर्गमैत्रिणीवर केलेली शस्त्रक्रिया महत्त्वाची आहे. एकदा ती आमच्या घरी आली असताना बोलता बोलता म्हणाली की मला आजकाल जरा धाप लागते. नीतूनं तिचे सर्व रिपोर्ट पाहून तिला एंजिओग्राफी करायला सांगितली. तिची मुलगी 10वीत असल्यामुळे ती या गोष्टीसाठी तयार नव्हती. नीतूनं तिच्या नवऱ्याला शांतपणे सांगितलं की पुढच्या वर्षी जर तुझ्या बायकोचा फोटो भिंतीवर टांगून हार घालायचा असेल तर तिचं जरूर ऐक. तिचा रिपोर्ट आला तेव्हा तिच्या हृदयरोहिणीमध्ये जन्मतः दोष असल्याचं लक्षात आलं. राईट करोनरी आर्टरी ओरिजिनेटिंग फ्रॉम मेन पल्मनरी आर्टरी. अशी केस लाखात एक असते. त्याचं निदान करणं व सर्जरी करणं दोन्ही अवघड असतं. ती स्वतः डॉक्टर असल्यामुळे नीतूनं स्लाइड शो करून तिला सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. तिची सर्जरी उत्तम झाली. नंतर थोडं इन्फेक्शन झालं. ती नॅचरोपॅथीची अभ्यासक असल्यामुळे तिनं पपईच्या साली वगैरे लावून स्वतःची जखम बरी केली. आम्ही 86 सालापासून जवळजवळ रोज 2 केसेस करायला लागलो होतो. मी माझी नोकरी सोडली होती. त्यानंतर 87 पासून तर चढती कमान होती. जाताना आम्ही दोघं बरोबर जात असू. ब्रिज कँडी जसलोकमध्ये केसेस असायच्या. प्रॅक्टिसमध्ये बऱ्यापैकी स्टील्स टावर झाल्यावर आम्ही कोल्हापूरला जाऊ लागलो. तिथे नीतूचा मित्र दिलीप कुलकर्णी याचं हॉस्पिटल होतं. तिथं पुढे मागे सेंटर काढता येईल या उद्देशानं आम्ही दर आठवड्याला तिथं जाऊन क्लोज हार्ट सर्जरी करत असू. तिथं आमचा सर्व ग्रुप घेऊन जावं लागे. शनिवारी इथलं काम संपवून रात्रीच्या गाडीनं कोल्हापूरला जायचं. दिवसभर ऑपरेशन, संध्याकाळी दिलीप कुलकर्णीच्या फार्म हाऊसवर किंवा कुणाकडे तरी जेवण.
त्यामुळे काम आणि आउटिंग दोन्ही व्हायचं. आम्ही 2-3 वर्ष कोल्हापूरला जात होतो, परंतु पुरेशी साधनं नसल्यामुळे फार मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागणार होती. ती शक्य नसल्यामुळे तिथं ओपन हार्ट सर्जरी करणं शक्य नव्हतं. अंशुमन जरीवाला केस झाल्यानंतर दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रविवारी आम्ही सोखड्याला जाऊ लागलो. अंशुमनचे काका रविभाई जरीवाला हे हरिप्रसाद स्वामींचे शिष्य. स्वामींचा बडोद्याला सोखडा येथे मोठा आश्रम आहे. नीतूच्या मनात संतांबद्दल आदर होता. त्या आश्रमातील वेगळं वातावरण, सेवाभावी वृत्ती व भक्ती नीतूच्या अंतःकरणाला जाऊन भिडली. त्यानं त्या लोकांचा विश्वास संपादन केला. तिथं आयुर्वेदिक वनस्पतींचं एक शेत आणि आयुर्वेदिक दवाखाना सुद्धा होता. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी त्याच्या मित्राच्या आमंत्रणावरून तो सुरतेला आणि बडोद्याला जाऊन ओपीडी करायचा. रात्री सोखड्याला मुक्काम असायचा. तिथं हरिप्रसाद स्वामींबरोबर चर्चा आणि भजन असा कार्यक्रम असायचा. त्या माणसांमध्ये राहायला त्याला फार आवडायचं. या सुमारास हिंदुजामध्ये स्वतंत्ररित्या हार्ट डिपार्टमेंट स्थापन होत होतं. तिथं हार्ट सर्जरी होत असत, परंतु तेथील रिझल्ट फारसे चांगले नव्हते. नीतूचा अनुभवी व कुशल सर्जन असा नावलौकिक झाला होता. सिन्हा यांनी नीतूला तिथं काम करण्यासाठी बोलावून घेतलं. मीही नीतू बरोबर गेले होते. नीतू हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाशी कसं कणखरपणे बोलू शकतो याचा मला तिथं अनुभव आला. त्यानं तिथं जॉईन होताना आपले परफ्युजनिस्ट, ॲनेस्थेटिस्ट, सर्जन आणि नर्सेस या सर्वांना बरोबर घेऊन यायची परवानगी मिळवली. वास्तविक त्यांच्या नियमाप्रमाणे नवरा बायकोला एकत्र काम करता येत नाही, परंतु या गोष्टीवर तडजोड करायला नीतू तयार नव्हता. ॲनेस्थेटिस्ट म्हणून माझी पत्नी आणि माझी सर्व टीम माझ्याबरोबर असणार आहे हा आग्रह त्यानं सोडला नाही. त्या काळी हिंदुजामध्ये कोणाही डॉक्टरची फुल टाईम कन्सल्टंट म्हणून नेमणूक केली जात असे. कन्सल्टंटला दुसरीकडे ऑपरेशन करण्याची परवानगी नसे. नीतूनं व्यवस्थापनाला स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही मला 5 लाख रुपये दिले तरीही मी ही अट मान्य करणार नाही. अखेरीस ऑनररी मानद सर्जन या पदावर त्याची नेमणूक करून त्याला इतर ठिकाणी सर्जरी करण्याची परवानगी देण्यात आली. हिंदुजा जॉईन केल्यावर त्यानं जसलोक सोडलं. जसलोक सोडण्याचं कारण म्हणजे व्यवस्थापनाची कोती दृष्टी, मला तिथे ॲनेस्थेटिस्ट म्हणून नाकारलं जाणं आणि हिंदुजामध्ये मिळालेला मुक्त हस्त. आम्ही ब्रिज कँडी, हरकिशन दास या हॉस्पिटलांमध्ये आणि मुंबईबाहेर ऑपरेशन करत होतो. नीतूला लहान मुलांच्या पेडियाट्रिक शस्त्रक्रियेत रस होता. त्यानं लंडनमध्ये, ब्रिस्टल आणि ग्लासगोमध्ये तसंच अमेरिकेत अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या होत्या. आपल्याकडे मात्र लहान बाळांच्या हृदयावर सर्जरी करून घेण्यास फारसं कोणी उत्सुक नसे. याचं मुख्य कारण म्हणजे लहान बाळाच्या बोटभर हृदयावर शस्त्रक्रिया करून त्याला असलेली भोकं शिवून टाकणं किंवा शुद्ध वा अशुद्ध रक्ताची जन्मतः उलटसुलट असलेली कनेक्शन्स दुरुस्त करणं हे अत्यंत अवघड काम असतं. तसंच मुलांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर व्याधीतून पूर्ण मुक्तता होऊन नॉर्मल माणसासारखं हृदयाचं काम पुन्हा चालू होण्याची शक्यता कमी असते. मुलांच्या वाढत्या वयामुळे शस्त्रक्रिया परत करावी लागण्याची शक्यता असते. अशा शस्त्रक्रियेमध्ये मूल दगावण्याचं प्रमाण सर्वाधिक असतं. त्यामुळे मुलांवर शस्त्रक्रिया करणारे व करून घेणारे यांचं प्रमाण भारतात अत्यल्प होतं. नीतूचं मात्र प्रामाणिक मत होतं की सर्जरीनंतर मूल चांगल्या पद्धतीनं जगण्याची थोडी जरी शक्यता असेल तर अशा मुलांवर शस्त्रक्रिया व्हायला हवी. परंतु आपल्याकडे व्याधीग्रस्त मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी खर्च करण्यापेक्षा निरोगी मुलासाठी खर्च करावा अशी धारणा होती आणि आजही आहे. एकदा एका तरुण मुलीबरोबर तिचे आई वडील छोट्या पोराला घेऊन आले. ते पोर 7 महिन्यांचं होतं, पण दूध नीट पीत नव्हतं. पिताना काळं निळं पडत होतं आणि त्यामुळे वाढत नव्हतं. त्याला तपासल्यावर त्याच्या हृदयात दोष आहे असं लक्षात आलं. त्यासाठी लगेच एक छोटं ऑपरेशन आणि जरा वाढ झाली की 2 वर्षांनी मोठं दुसरं ऑपरेशन करावं लागणार होतं. नीतूनं हे त्या तिघांना नीट समजावून सांगितलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव दिसू लागले. शेवटी मुलीच्या बापानं संकोचतच तोंड उघडलं.
तो जे बोलला ते ऐकून नीतूला लहान मुलांच्या हृदयविकारावरील इलाज करण्यामध्ये येणाऱ्या खास खळग्यांची जाणीव झाली. तो म्हणाला, हे असं मूल झालेलं पाहून तिचा नवरा तिला परत घ्यायला तयार नाही. माझ्यापासून असं विकृत मूल होणं शक्य नाही असं तो म्हणतो. पोटचं पोर तडफडताना पाहून पोरीचा जीव तुटतो, म्हणून तुमच्यापाशी आणली बघा. अशा मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार किंवा इतर सेवाभावी संस्थांपुढे झोळी पसरायला पाठवण्यापूर्वी आपणच आपल्याला मिळालेलं धन आई वडिलांच्या नावे मालती वसंत ट्रस्टमध्ये ठेवणं सुरू करावं असं नीतूनं ठरवलं. ऑपरेशनच्या खर्चाचा आकडा ऐकून सुस्थितीत असलेले पालक सुद्धा शस्त्रक्रिया करून घेण्याची ज्या पद्धतीनं टाळाटाळ करत असत ते पाहून तो प्रचंड चिडत असे. नीतूला हिंदुजाला अटॅचमेंट मिळाल्यानंतर हिंदुजा ही इन्स्टिट्यूट असल्यामुळे ब्रीच कँडीपेक्षा इथं लहान बाळांची शस्त्रक्रियेनंतर काळजी घेणं अधिक सोपं होऊ लागलं. मोठ्या माणसांवरील कोरोनरी बायपास सर्जरीबाबतचं प्रशिक्षण देऊन त्यानं आपल्या हाताखाली बरीच माणसं तयार केली होती. लहान मुलांच्या बाबत मूल ICUतून बाहेर पडेपर्यंत सर्व जबाबदारी तो स्वतः घेत असे. त्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये राहावंही लागत असे. डेंटन कुली हे एक शांत व प्रेमळ व्यक्तिमत्व. दिवसभरात 5-6 ऑपरेशन करून न थकणारा सर्जन, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा, अहंकाराची बाधा नसणारा, रोग्यांबद्दल प्रेम बाळगणारा, रोगी अमेरिकन की भारतीय असा भेद न करणारा. त्याचा ॲनेस्थेटिस्ट भारतीय होता. त्याच्याकडे 70च्या दशकात भारतातून अनेक रोगी जात. त्यांच्याबरोबर भारतातील डॉक्टरही जात. त्याच्या शल्य कौशल्याच्या आख्यायिका सांगितल्या जात एवढी त्याची थोरवी होती. नीतू त्यांची शैली पाहायला गेला. तो ह्युमन टच डेंटन कुलींकडून शिकला. पेशंटच्या खांद्यावरून पाठीवरून हात फिरवून त्याच्याजवळ त्याच्या बिछाण्यावर बसण्यानं पेशंटशी जवळीक निर्माण होते. तो तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकतो हे नीतू तिथे शिकला. स्पर्शाची महती जात्याच जाणून असलेला नीतू पेशंटची मनं जिंकण्याची आणखी एक पायरी शिकला. डेंटन कुली बऱ्याच वेळा कॉन्फरन्ससाठी भारतात येत तेव्हा बरेच डॉक्टर त्यांना आपल्या अवघड केस दाखवून सल्ला घेत आणि मग त्यांच्या शस्त्रक्रिया अमेरिकेत करण्यासाठी तारखा निश्चित करत. नीतू आणि भट्टाचार्य इथे यशस्वी शस्त्रक्रिया करायला लागल्यावर मुंबईतून त्यांच्याकडे येणाऱ्या केसचा ओघ लक्षणीयरित्या कमी झाला हे त्यांच्या कानावर आलंच होतं. ते 90 साली भारतात आले असता नुकती नीतूनं 15 दिवसांच्या एका बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली होती व ते हिंदुजा हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात सुधारत होतं. टोटल ॲनॉमेलस पल्मनरी व्हिनस ड्रेनेजची ती केस होती. बाळाच्या फुफ्फुसामध्ये शुद्ध होऊन येणारे रक्त संपूर्ण शरीराकडे जाण्यासाठी हृदयाच्या डाव्या बाजूला जमा होण्याऐवजी चुकीनं उजव्या बाजूला जमा होत होतं. अशुद्ध रक्तात मिसळत होतं. त्या रक्ताचा ओघ डावीकडे वळवण्याची अवघड शस्त्रक्रिया नीतूनं केली होती. त्यासाठी लागणारी अद्ययावत यंत्रसामग्री व उपकरणं उपलब्ध नसताना फक्त बोटांच्या कौशल्यानं त्याने हे काम केलं. डेंटन कुलींनाच ते समजू शकलं. अशा तऱ्हेची शस्त्रक्रिया होऊ शकली याबद्दल नीतूचं त्यांनी कौतुक केलं. नीतूला ती शाबासकी मोलाची वाटली. नीतूनं हिंदुजामध्ये आणि मुंबईबाहेरही 88-89 साली प्रचंड काम केलं. कधी कधी तर आम्ही दिवसाला 5 केसेस करत होतो. त्यानं 88 साली 424 तर 89 साली 558 शस्त्रक्रिया केल्या. जानेवारी 89 ते ऑक्टोबर 89 या 10 महिन्यात नीतूनं 490 शस्त्रक्रिया केल्या. त्यात सुमारे 390 बायपासचा समावेश आहे. त्यातील 387 शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या होत्या. या 3 दुर्दैवी पेशंटपैकी एक म्हणजे रवी जैनची केस. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये 11 ऑगस्ट 89 रोजी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेपूर्वी रवीला 10 पावलं सुद्धा टाकता येत नव्हती. रवीच्या बाबत काय धोके होते, ऐनवेळी शस्त्रक्रिया करताना काय काय गुंतागुंती होऊ शकतात याची कल्पना नीतूनं त्याच्या आईवडिलांना दिली होती. रवीवर शस्त्रक्रिया केली नसती तर तो जगण्याची शक्यता अत्यल्प होती. अशा प्रकारच्या केसेस नीतूनं पूर्वी केल्या होत्या.
त्या यशस्वी होऊन रुग्णाची आयुर्मर्यादा वाढली होती. त्यामुळे रवीलाही हा चान्स द्यावा असं सर्वानुमते ठरलं. दुर्दैवानं शस्त्रक्रिया चालू असताना हृदयक्रिया बंद पडल्यानं रवीचा मृत्यू झाला. नीतूनं त्याच्या सर्व नातेवाईकांना भेटून ऐनवेळी काय काय गुंतागुंती झाल्या हे सांगून त्यांच्या शंकांचं निरसन केलं.